मोहिते साहेब खासदार या ठिकाणी आलेले आहेत, ते आपल्या सर्वांशी बोलतीलच, पण काही वेळापूर्वी खास करून मीडियाला सांगतो, या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब मीडियाशी बोलत होते. शेतकऱ्याच्या हिताचं ते कुठेही काय बोलत नव्हते. या देशामध्ये पंतप्रधान मोदी साहेब 12 वर्ष जे पंतप्रधान राहिलेले आहेत, त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा देश कसा चालला, कसं काम केलं, हे सांगण्यासाठी त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली होती. आमच्या सगळ्यांची इच्छा होती आणि आशाही होती की शेतकऱ्यासाठी ते काहीतरी बोलतील, शेतकऱ्याची आजची परिस्थिती समजून घेऊन न्याय देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करतील. पण शेवटी त्यांचे नेते मोदी साहेबांची प्रशंसा करण्यासाठी त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली होती. आणि त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये आपल्या महाराष्ट्राच्या एका पत्रकाराने प्रश्न केला की पंढरपूरला सर्वसामान्य शेतकरी अन्नदात्यासाठी अन्नत्याग आंदोलन करत आहेत आणि म्हणत आहेत की आम्हाला कर्ज वसुली नको, आम्हाला कर्ज माफी पाहिजे. त्याच्यामध्ये म्हणजे आपण म्हणजे इथं बसणारे जे आंदोलन करते आहेत, शेतकरी आहेत, त्या सगळ्यांची मागणी अशी आहे की हा जो GR आहे, जो शासनाने 2 जून 2026 ला काढलेला आहे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026, या GR मध्ये काही अटी आहेत असं आपण म्हणतो, असं पत्रकारांनी सांगितलं, ज्या जाचक आहेत, अडचणीच्या आहेत आणि 38 लाख ते 40 लाख शेतकऱ्यासाठी अन्यायकारक आहेत. त्या अटी काढण्यात याव्या अशी प्रामाणिक इच्छा आणि अपेक्षा शेतकऱ्याची आणि आंदोलनकर्त्यांची आहे. त्यामुळे आपण या जाचक अटी काढणार का, असा प्रश्न एका चांगल्या पत्रकाराने मुख्यमंत्री साहेबांना त्या ठिकाणी केला. आणि मुख्यमंत्री साहेब बोलत असताना त्यांनी एवढंच सांगितलं की या GR मध्ये कुठेही चुकीच्या शेतकऱ्यांवर अन्याय करणाऱ्या अटी नाहीये. आता हा GR आहे, हा GR मी आपल्या सर्वांना वाचून दाखवतो. याच्यामध्ये दुसरंच पान आहे या सरकारच्या GRचं. या दुसऱ्या पानावर कर्जमुक्ती असं नाव दिलं. कर्जमाफी नाही, कर्जमुक्ती म्हणजे तुम्हाला कर्जातून मुक्त केलं असं या शासनाचं म्हणणं आहे. कर्जमुक्तीमध्ये तिसरा मुद्दा आपण जर वाचला त्याच्यामध्ये सरकारने लिहिलंय, ज्या शेतकऱ्यांना यापूर्वी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 या योजनेचा लाभ मिळाला आहे, अशा शेतकऱ्यांनी दिनांक 1/4/2019 ते दिनांक 31/3/2025 पर्यंत उचल केलेल्या अल्पमुदत पीक कर्ज व पीक कर्जाचे केलेले पुनर्गठन केलेल्या थकीत हप्त्याची दिनांक 30/9/2025 अखेर थकीत असलेली व दिनांक 31/3/2026 अखेर परतफेड न झालेली एक किंवा अनेक बँकेकडील सर्व खात्यातील एकत्रित, आता हे वाचा, एकत्रित थकबाकीची मुद्दल व व्याजासह आणि मुद्दल एकूण रक्कम रुपये 50,000 पर्यंत असल्यास त्यांना या योजने अंतर्गत रुपये 50,000 अधिक मर्यादेपर्यंत कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येईल. 50,000ची अट आहे का याच्यात आहे. 2019च्या कर्ज माफी जी झाली, ज्या शेतकऱ्यांनी त्या कर्जमाफीचा लाभ घेतला अशा शेतकऱ्यांना 50,000ची कर्जमाफी देऊ अशी अट याच्यामध्ये टाकलेली आहे. म्हणजे त्याचा अर्थ सरकार असं म्हणतंय की 50,000 रुपयेपर्यंत तुम्ही कर्ज घेतलं असेल, 30,000, 40,000, 50,000, तर तुम्हाला 50,000 पर्यंत कर्ज माफी हे सरकार देणार. याच्यात कुठेही 2 लाखाचा उल्लेख आहे का?
आहे का 2 लाखाचा उल्लेख? कुठे सरसकट असा उल्लेख आहे का? मग ही अट जाचक आहे का नाही आहे आपल्याला? ते 100% आहे. मग ही अट काढली गेली पाहिजे का नको? बरं, आता हे झालं 50,000 पर्यंत ज्या लोकांचं कर्ज आहे. समजा तुमचं 51,000 कर्ज आहे, 70,000 कर्ज आहे, 1 लाख, 3 लाख, 4 लाख कर्ज आहे. याच्यासाठी ओटीएस, केवळ समझोता म्हणजे ओटीएस, याच्या अंतर्गत दुसरा मुद्दा, ज्या शेतकऱ्यांना यापूर्वी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्ज, हे सगळं मगाचं जे वाचलं तसंच आहे, व्याजासह एकूण रक्कम 50,000 पेक्षा जास्त असल्यास अशा शेतकऱ्यांनी त्यांच्या थकीत रकमेपैकी रुपये 50,000वरील, म्हणजे 50,000च्या वरचं जर तुमच्याकडे कर्ज आणि थकीत व्याज असेल, 1000वरील संपूर्ण थकबाकी बँकेमध्ये जमा केल्यानंतर, म्हणजे कर्ज माफी नाही, कर्ज वसुली आहे. म्हणजे बँकेमध्ये जमा केल्यानंतर 3 लाख असेल 2.5 लाख भरायचे, 1 लाख असेल 50,000 भरायचे, 4 लाख असतील तर किती भरायचं? 3.5 लाख रुपये भरायचे. आणि हे भरल्यानंतर मग तुम्हाला 50,000 रुपये हे बँकेमध्ये त्या ठिकाणी सरकारकडनं मिळतील. ही अट योग्य आहे का? ही सुद्धा कशाला जोडली यांनी? 2019च्या कर्जमाफीला. मग आमचं हेच मत आहे, 2019ची अट टाकण्याचं कारण काय? अट तुम्ही अजिबात टाकू नका, ही अट काढा, एवढीच माफक आमच्या सगळ्यांची अपेक्षा आहे. आणि ही अट काढली तर आपल्या सर्वांना किती रुपये पर्यंतचा फायदा होणार आहे? 2 लाख रुपये. आजच्या अडचणीच्या काळामध्ये मला शेतकऱ्यांना विचारायचंय, पाहिजे का नाही 2 लाख पर्यंतची मदत? तर आमच्या शेतकऱ्याला सरसकट कर्जमाफी पाहिजे. 4 लाखाचं कर्ज असेल तर 4चे 4 लाख माफ झालं पाहिजे. आता केळ उत्पादक शेतकरी आम्हाला भेटले, 7 लाख कर्ज आहे, भरता येत नाही, 2 रुपये किलोला केळी विकली. काय इथं शेतकरी भेटले, त्यांच्याकडे तिथं जी आता डाळिंबाची बाग आहे पावसात खराब झाली, तिथं केळीची बाग आहे ती पावसात खराब झाली, झोपली आहे, पैसे मिळत नाही, अशांची मागणी आहे की सरसकट तिथं करा. आता मी तिसरा प्रोत्साहनपर लाभ याच्यामधली अट तुम्हाला वाचून दाखवतो. याच्यामध्ये वरचं मी वाचत नाही, याच्यामध्ये काय लिहिलंय? तथापि अशा पात्र शेतकऱ्यांनी सन 2025 आणि 26 मध्ये, हे कुठलं वर्ष झालं? आता जे चालू बरोबर आहे, म्हणजे गेलं 2025 आणि 26 व सन 26 आणि 27, 26-27 वर्ष संपले का? संपले का? म्हणजे व सन 2026-27 या आर्थिक वर्षात अल्प मुदत पीक कर्ज घेतले असल्यास अशा कर्जाची देखील विहित मुदतीत परतफेड करणे अनिवार्य असेल. अरे वर्ष तर संपू द्या. वर्ष संपायच्या आधीच तुम्ही जर हा मुद्दा टाकत असाल, त्याचा अर्थ या सरकारचं काय करायचं? यांना वर्षभर तुम्हाला कर्ज माफी द्यायचीच नाही, कशाच्या बाबतीत प्रोत्साहनपर लाभ द्यायचाच नाही. 2017ला किती शेतकरी होते? 14 लाख शेतकरी होते या अंतर्गत ज्यांना तिथं प्रोत्साहनपर लाभ मिळाला. 2019ला किती होते? 14.5 लाख होते. म्हणजे आज पण शेतकरी किती असतील? हे 14 लाख शेतकरी असतील. यांना काय सांगतात? 2025, 26 आणि 26-27 मध्ये जर तुम्ही रेग्युलर ठेवलं तुमचं कर्ज, तरच तुम्हाला 50,000 रुपये प्रोत्साहनपर मिळणार. चालणार काय? थांबायचं आहे वर्षभर. मग आता ज्या काय अडचणी आहेत, अवकाळी पाऊस असेल, त्याच्याबरोबर अतिवृष्टी असेल, याच्यामुळे होणारं नुकसान, आणि काय म्हणतंय सरकार? 27 वर्ष अखेर, म्हणजे येणारा पाऊस जो होणार नाही, ज्याच्यात पीक येणार नाही, त्याच्यामध्ये जे नुकसान होणार आहे त्याचा सुद्धा या सरकारने विचार केला नसेल. पाहिजे का या अटी? तर ह्या अटी मी लिहिल्यात का? मी काय राज्याचा मुख्यमंत्री आहे का? मी राज्याचा मंत्री आहे का? हे त्यांच्या GR मधून वाचवून दाखवलंय का नाही दाखवलं? मग मुख्यमंत्री साहेबांना मला एवढंच सांगायचंय, मला कृपा करून राजकारण करायचं नाही. आणि मी एकच सांगतोय, 2017ची आमची मागणी होती. बघा एकजुटीचा फायदा कसा असतो. 17ची मागणी होती आपली, 4थी होती का नव्हती? मग आपण सर्वजण एकजुटीने इथं बसणार, याचा धस्ता घेतला. जसं आता सांगितलं ते सरकार घाबरतं. कशाला? लोक एकजूट झाली तर.
आणि 2017ची मागणी अधिवेशनात दोनदा आम्ही केली, आम्हाला आश्वासन मिळालं पण अजूनपर्यंत पैसा दिला नव्हता. पण हे आंदोलन इथं होणार म्हणून 2 दिवसापूर्वी 1400 कोटी, खरं तर 5000 कोटी लागणार, 1400 कोटी कॅबिनेट मध्ये मंजूर झाले 2017ला. म्हणजे आपली एक मागणी तरी पूर्ण झाली का नाही झाली? मग बाकी मागण्या झाल्या पाहिजे का नाही झाल्या पाहिजे? अहो, कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आम्ही सर्वजण लढलो, शेतकरी लढला, हायवे थांबवला, मग 12.5 रुपये दिले. जेव्हा इलेक्शन होतं त्याच्यात 24 रुपये म्हणत होता आणि तुम्ही 12.5 आता म्हणत होता. आपण आंदोलन केल्यानंतर 15 रुपये 80 वर रेट त्यांनी नेला आणि आता तो रेट कुठेतरी 18 रुपयावर त्या ठिकाणी जाणार. कशामुळे फायदा झाला? आज तुमच्या एकजुटीचा फायदा झाला. यात नेता म्हणून आमचा काय फायदा आहे का? आता इलेक्शन आहे का? मग तुमच्या हितासाठी तुम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल, तुमच्या तालुक्यात उतरावं लागेल, तुमच्या गावात उतरावं लागेल, तुमच्या जिल्ह्यात उतरावं लागेल. मगच हे सरकार तुम्हाला त्या ठिकाणी गृहीत धरणारे, नाहीतर आपल्याला किड्यासारखं बाजूला सारलं जाईल आणि फक्त मक्तेदारी, सत्ताधारी आणि पैशावाल्यांचंच त्या ठिकाणी ऐकलं जाईल. म्हणून कृपा करून आपल्याला विनंती करतो. आणि दुसरं एक सांगतो, यांची जी कॅबिनेटची बैठक झाली ना, त्या कॅबिनेट बैठकीमध्ये हा मुद्दा आहे. हा काय मुद्दा म्हणतो? कॅबिनेट बैठकीमध्ये मायका लाल एक तरी पाहिजे होता तिथं मंत्री, जो शेतकऱ्याचा पुत्र आहे तो म्हणायला पाहिजे होता ही आट का टाकली तुम्ही? पण दुर्दैव असं त्या कॅबिनेटमध्ये असणाऱ्या कुठल्याच नेत्यांनी, मंत्र्यांनी याचा आक्षेप नाही घेतला. काय सांगितलं याच्यामध्ये? याच्यामध्ये सांगितलेलं आहे की प्रस्तावित कर्जमुक्ती योजनेची विविध बँकेकडून उपलब्ध झालेल्या माहितीच्या आधारे सदर योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना लाभ देण्यासाठी सुमारे 36,000 कोटी इतक्या निधीची आवश्यकता आहे. तथापि हे सरकार कदापि असं काही बोलून चालतं. तथापि सदर योजनेअंतर्गत प्रस्तावित केलेल्या अपात्रतेच्या निकष लागू केल्यामुळे, म्हणजे मी जे मगाशी वाचून दाखवले, ही चर्चा झाली आहे कॅबिनेटमध्ये, मंत्र्यांमध्ये. काय म्हणतात? तथापि सदर योजनेअंतर्गत प्रस्तावित केलेले अपात्रतेचे निकष लागू केल्यामुळे तसेच पात्र शेतकऱ्यांच्या थकीत कर्जावर संबंधित व्यापारी बँकेकडून काही प्रमाणात हेअरकट, म्हणजे बँकच पैसे देणार आहे, सूट हेअरकट देण्यात येणार असल्यामुळे सदर योजनेसाठी त्यापेक्षा कमी प्रमाणात निधी लागण्याचा प्राथमिक अंदाज आहे. म्हणजे या GR मध्ये या ज्या अटी टाकल्या, त्या अटी टाकल्यामुळे 35,000 कोटी रुपये हे जे सांगतायत तेवढी मदत आमच्या शेतकऱ्याला होणार नाही. आणि हे जे म्हणतात 55 लाख शेतकरी, यांना सुद्धा मदत होणार नाही. त्यामुळे इथं जे आंदोलन आपण करत आहोत, 2019ला किती शेतकऱ्यांनी लाभ घेतलाय? 48 लाख शेतकऱ्यांनी. किती? 48 लाख शेतकरी. आणि हे म्हणतात 55 लाख शेतकरी. त्यामुळे या योजनेतून जास्तीत जास्त 10 लाख शेतकऱ्यांना फायदा होणार आहे आणि बाकीचे शेतकरी वंचित राहणार आहे. त्यामुळे या 48 लाख शेतकऱ्यांसाठी हे आंदोलन आपण करतोय. त्यामुळे मुख्यमंत्री साहेब, मला आपल्याला विनंती करायची आहे शेतकऱ्यांच्या वतीने. बऱ्याच नेत्यांना असं वाटतंय की रोहित पवार इथं काही दिवस बसेल आणि निघून जाईल. मला त्यांना सांगायचं, जेव्हा आम्ही 800 किलोमीटर चाललो ना, असंच लोकांना वाटलं 50 किलोमीटर चालेल आणि हा निघून जाईल घरी. 800 किलोमीटर आम्ही चाललेलो आहोत. आम्ही रस्त्यावर लढलेलो आहोत, युवांसाठी लढलोय, विद्यार्थ्यांसाठी लढलोय, शिक्षकांसाठी लढलेलो आहे, कांद्यासाठी लढलेलो आहे, पाण्यासाठी लढलेलो आहे. त्यामुळे इथं आम्ही बसलोय, शांततेत हे आंदोलन व्हावं यासाठी बसलेलो आहे. इथं कुठेही काही चुकीची घटना घडू नये याची दक्षता आम्ही घेतोय. पण जर तुम्ही शेतकऱ्याच्या मागण्या मान्य नाही केल्या, या अटी जाचक अटी नाही काढल्या गेल्या, तर मग उद्या जाऊन तालुक्यात, जिल्ह्यात, इतर ठिकाणी काय होईल याला पूर्णपणे आम्ही जबाबदार नसणार. त्यामुळे शेतकऱ्याला एवढंच सांगायचंय की तुमच्या लढ्यासाठी तुम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल, एवढीच विनंती इथं करतो. आणि मुख्यमंत्री साहेबांनी एक स्टेटमेंट या अटीबद्दल केलं म्हणून मी खरं तर या ठिकाणी बोललो. त्यामुळे मुख्यमंत्री साहेबांना या मीडियाच्या माध्यमातून मला सांगायचंय, आम्हाला कृपा करून राजकारण करायचं नाही. तुम्ही श्रेय घ्या. या अटी ज्या आम्ही वाचून दाखवल्या, या अटीवरच आमचा आक्षेप आहे. तुम्हाला वाटत असाव्या त्या अटी नाहीत, पण या अटी आहेत आणि या अटी काढल्या गेल्या पाहिजे, एवढीच विनंती या ठिकाणी करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, रामकृष्ण हरी.